नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ज्ञानमंत्र सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता रेशन कार्ड वापरणाऱ्यांसाठी आता सरकारकडून आता मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे. कारण आता या नागरिकांचे आता रेशन कार्ड बंद होणार आहे. या नागरिकांना आता टेन्शन वाढलेलं आहे. यांचे रेशन कार्ड आता कायमस्वरूपी बंद तर होणारच आहे. आणि आता हे दोन पर्याय आणि कामुळे बंद होणार आहे त्याचं आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शासनाकडून गरीब कुटुंबांना अनेक अशा लोककल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी शासनाअंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवणे. महामारीच्या काळापासून राज्यातील नागरिकांना मोफत रेशन दिले जाते. ही योजना 2028 पर्यंत चालू ठेवली आहे. तुम्हाला याचे आता नियम माहीत असणे गरजेचे आहे. तेच आता नियम आपण आता पुढे व्हिडिओद्वारे आता बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिला नियम म्हणजे शासन आता निर्णयानुसार आता जे लोक आयकर भरतात म्हणजे इन्कम टॅक्स भरतात त्यांच्याकडे 10 एकरपेक्षा म्हणजे अधिक जमीन आहे अशा लोकांना आता शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ आता बंद होणार आहे. म्हणजे शासन निर्णयानुसार 10 एकरपेक्षा जास्त अधिक शेत जमीन ज्यांच्याकडे आहे त्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड बंद केले जाणार आहे. दरम्यान आता शासनाकडून आता अशा लोकांना ओळखले असून यांची आता शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला पुढं आता समोर सध्या येत आहे. तर या लोकांनी स्वस्त धान्याचा लाभ बंद करून त्यांना आता पांढरे रेशन कार्ड दिले जाणार आहे असल्याची माहिती आता समोर येते. या काळामध्ये आता अनेकांचे रेशन कार्ड रद्द होणार. जे लोक अपात्र असून रेशन कार्डचा लाभ घेतील त्यांना रेशन कार्ड व त्यांची कायमस्वरूपी आता बंद होणार आहेत. तर मित्रांनो, ज्या लोकांनी 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरले नसेल, त्यांना आधार लिंक नसेल, तर अशा लोकांचे पण आता रेशन बंद होणार आहे.